आदिवासी अस्मितेचे प्रतीक नंदुरबारच्या टेकडीवर साकारणार भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची घोषणा। नंदुरबारात उभारणार भव्य बिरसा मुंडा स्मारक। जागतिक आदिवासी दिन किंवा बिरसा मुंडा जयंती दिनी होणार लोकार्पण, पुतळा उभारणीच्या कामाला वेग। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। नंदुरबार शहरात आदिवासी समाजाचे लोकनायक आणि महान स्वातंत्र्य सैनिक भगवान बिरसा मुंडा यांचा 8.5 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे। नवापूर चौफुली परिसरातील देवमोगरा माता मंदिराजवळील टेकडीवर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले। शिवसेना नेते तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यावेळी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी या स्मारक प्रकल्पामुळे आदिवासी समाजाच्या इतिहासाची प्रेरणा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला। काळ्या पाषाणातून साकारला जाणारा हा पुतळा राजस्थानातील जयपूर येथे तयार करण्यात येणार असून शहरातील उंच टेकडीवर उभारला जाणार आहे। त्यामुळे शहरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना भगवान बिरसा मुंडांचे दर्शन सहज घडणार आहे। नगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे। आकर्षक बगीचा, हिरवाईयुक्त उद्यान आणि नागरिकांसाठी पिकनिक पॉइंट विकसित केला जाणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली। या भूमिपूजन कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, नगरसेवक किरण रघुवंशी, बांधकाम सभापती देवेंद्र जैन, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, आरोग्य सभापती प्रीतम धंडोरे, देवमोगरा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बटेसिंह वसावे, डॉक्टर राजेश वडवी, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, महिला व बालकल्याण सभापती शीतल वसावे, शिक्षण सभापती भावना गुरव, नगरसेविका सोनिया राजपूत तसेच नगरसेवक राऊ मोरे, भरत चौधरी, भूषण नेरे, जितेंद्र मराठे, मालती वडवी आणि प्रशांत चौधरी यांच्यासह आदिवासी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी बांधवांवरील अन्यायाविरोधात लढा देत समाजात जागृती निर्माण केली। त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मिळावी यासाठी हा स्मारक प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते या भव्य पुतळ्याच्या लोकार्पणाकडे। जागतिक आदिवासी दिन अथवा भगवान बिरसा मुंडा जयंती दिनी हा प्रकल्प जनतेसाठी खुला होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज। आई देवमोगरा मातेच्या चरणी वंदन करतो। बऱ्याच वर्षापासून म्हटलं तरी चालेल, नंदुरबार शहरामध्ये भगवान बिरसा मुंडाचा पुतळा उभा केला पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची मागणी होती। कुठे उभारायचा याच्यावरच एकमत होत नव्हतं। शेवटी नंदुरबार नगरपालिकेने विचार केला की आई देवमोगरा मातेच्या मंदिराच्या समोर भगवान बिरसा मुंडांचा पुतळा आपण उभारावा, जेणेकरून जेवढे रस्ते या शहराला येतात, नवापूर, साक्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला जाणारा रस्ता, या सर्व ठिकाणावरून भगवान बिरसा मुंडांचे दर्शन होतील असं नंदुरबार नगरपालिका बसवते आहे। माझ्या माहितीप्रमाणे नैसर्गिक जेवढी उंची असते, आपण असा काठी का धनुष्यबाण धरलेला फोटो जो आहे त्याच्याप्रमाणे 8.5 फुटाचा पुतळा आहे। काळ्या पाषाणामध्ये, ज्या पाषाणामध्ये आपण महादेवाची मूर्ती बनवून आणली आहे, ज्या पाषाणामध्ये आपण प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची ऑर्डर दिली आहे, त्याच पाषाणामध्ये आपण भगवान बिरसा मुंडांच्या पुतळ्याची सुद्धा ऑर्डर जयपूरला दिलेली आहे। तो केव्हा बनवून येईल, कारण कारागीर हाताने घडवतात मूर्ती। माझा विचार आहे 9 तारखेच्या 9 ऑगस्टच्या गौरवदिनी व्हायला पाहिजे। मग मी परत माहिती घेतली, बिरसा मुंडांची जन्मदिवस आहे, तर ज्या दिवशी आपली मूर्ती तयार होऊन जाईल, कारण तिला जयपूरहून इथे यायला बी वेळ लागेल, घडवायची आहे, घाई करून चालणार नाही। अत्यंत चांगला देखणा परिसर सुद्धा होईल आणि नंतर हळूहळू जेवढं जास्तीत जास्त पिकनिक स्पॉट तिथे करता येईल, एक गार्डनही करायची माझी इच्छा आहे। इकडच्या साईडला आई देवमोगरा मातेच्या मध्ये आणि भगवान बिरसा मुंडाच्या पुतळ्यापर्यंत एक गार्डनही करू, जेणेकरून येणाऱ्या लोकांचं बी समाधान होईल। घरून पण लहान मुलांच्या सकट आईवडील येतील, तर त्यांनाही इथं आल्यावर वाटलं पाहिजे की नाही आम्ही निसर्गरम्य वातावरणामध्ये आलेलो आहे, असा माझा प्रयत्न आहे। मी भगवान बिरसा मुंडाचा पुतळा अत्यंत चांगल्या प्रकारे, सुरुवातीला आमदार निधीतून त्याला पैसे दिलेले होते, पण त्याच्यात ते पूर्ण होत नाही, पण तरी उरलेले पैसे नंदुरबार नगरपालिकेने टाकणार असा होकार दिला। मी नंदुरबार नगरपालिकेचे बी आभार मानतो की त्यांनी 1 मिनिटामध्ये त्या गोष्टीला संमती दिली आणि आज
आपण भूमिपूजन केलंय, मूर्तरूप आलाय. भविष्यामध्ये 9 ऑगस्टला जर झाला तर चांगलंच आहे, नाहीतर मग भगवान बिरसा मुंडाची जयंती 15 नोव्हेंबरला असते. त्यावेळेला 100% आपण याचं उद्घाटन करू. मोठ्या लोकांना बोलवू. प्रसंगी आदिवासी मंत्री राज्याचे उईके साहेबांना बोलवू आणि त्यांच्या हस्तेच या पुतळ्याचं अनावरण करू, असं माझा मानस आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.